नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव आहे शुभम। तर मित्रांनो, आज आपण निफ्टी 50 मध्ये ट्रेड केलेला आहे एक लॉटने आणि आज आपल्याला 1015 रुपये प्रॉफिट झालेला आहे। तर मित्रांनो, हाच ट्रेड मी 10:55 तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिला होता आणि याचं टार्गेट पण अचीव झालेलं आहे। याच्यामध्ये फक्त आपण 6470 रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते, एकच लॉट बाय केला होता आणि अशा प्रकारे 1015 रुपये प्रॉफिट झालेला आहे। तर मित्रांनो, हा प्रॉफिट कशा प्रकारे झाला आहे, काय स्ट्रॅटजी होती, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हा ट्रेड करण्यामागचा काय लॉजिक होता ते पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मागचा प्रिव्हियस डेचा जो हाय होता तिथून मार्केट पूर्णपणे अशा प्रकारे साइडवेज चालत आहे, म्हणजे एकाच लाईनमध्ये साइडवेज चालत होतं आणि मग मी त्याचा प्रिव्हियस डेचा जो हाय होता तो मार्क केला होता आणि मार्केट अशा प्रकारे साइडवेज चालत होतं आणि मला एक अशा प्रकारे एक अंदाज आला होता की मार्केट 100% जो मागचा प्रिव्हियस डेचा हाय आहे तिथपर्यंत जाण्याचं ट्राय करणार आहे, साइडवेज जरी असलं तरी। तर मित्रांनो, आपली जी एंट्री होती, मी तुम्हाला इथे टेलिग्राम चॅनलला पण एक एंट्री दिली होती पेपर ट्रेड करण्यासाठी। तर मी तिथे रिअल ॲप्लिकेशनमध्ये ट्रेड केलेला आहे आणि तुम्हाला शिकण्यासाठी पेपर ट्रेड पण दिला होता तो। तर मित्रांनो, आपली जी एंट्री होती, ज्यावेळेस ह्या ट्रेड लाईनला या कॅन्डलनं ब्रेकआउट केलं त्यावेळेस आपली जी एंट्री होती थोडीशी लेट झालेली आहे, कारण मी मार्केटला त्यावेळेस बघत नव्हतो आणि थोड्या वेळाने परत स्क्रीन ओपन करून बघितली तर त्यावेळेस कळलं की मार्केट इथे थोडंसं रिट्रेस झालं आहे आणि परत मी इथे डायरेक्ट या ठिकाणी जी रेड कलरची जी ट्रेंड लाईन दिसती छोटी, या ठिकाणी आपली एंट्री झालेली आहे। एंट्री झाल्याच्या नंतर आपला जो स्टॉप लॉस होता, ही खालची जी सगळ्यात खालची जी ट्रेंड लाईन दिसती तुम्हाला, हा आपला स्टॉप लॉस होता इथे। तर मार्केट तिथून 2-3 वेळा रिव्हर्स झालेला आहे, परंतु आपला स्टॉप लॉस हिट नाही झाला आणि मार्केट अशा प्रकारे सस्टेन झालं। सस्टेन झाल्याच्या नंतर मी तुम्हाला वरती इथे एक टार्गेट दिलं होतं, 22,120 पर्यंत जाण्याचा चान्स आहे, तिथपर्यंत मी टार्गेट ठेवलं आणि ट्रेड होल्ड केला आणि अशा प्रकारे इथे खाली स्टॉप लॉस लावलेला होता। तर मार्केट थोडं सस्टेन झालं आणि अचानक एक स्पाइक आली आणि मार्केटने तिथपर्यंत टार्गेट अचीव केलेला आहे। मागच्या प्रिव्हियस डेच्या कॅन्डल जी होती तिथपर्यंत मार्केट अशा प्रकारे पोहोचलेलं आहे आणि आपला टार्गेट इथे कंप्लीट झालेला आहे। अशा प्रकारे आपल्याला 1015 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे। तर मित्रांनो, आता पाहूया आपण प्रीमियमच्या चार्टमध्ये कुठे एंट्री केली होती आणि कुठे एक्झिट झालेला आहे। तर मित्रांनो, इथे चार्ट पाहू शकता, इथे निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे मी। 21 मार्च 2024 22,100 CE। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आपली एंट्री झालेली आहे ती 12:57 जवळपास आपली या ठिकाणी एंट्री झाली होती। ही जी ट्रेंड लाईन दिसती तुम्हाला, इथे आपण बाईंग केली होती 129 रुपयाला आणि आपली जी सेलिंग होती ती 149 रुपयाला इथे सेलिंग झालेली आहे। म्हणजे आपलं इथे एक टार्गेट होतं, इंडेक्सच्या चार्टवरती आपण टार्गेट ठेवलं होतं आणि तिथपर्यंत ज्यावेळेस अचीव झालं त्यावेळेस आपली एंट्री मी लगेच एक्झिट केली आणि अशा प्रकारे प्रॉफिट झालं। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 6470 रुपये इन्व्हेस्टमेंट करून एक लॉटने 1015 रुपये प्रॉफिट काढलेला आहे। मित्रांनो, हा जो ट्रेड होता मी सकाळी 10:55 पण टेलिग्राम चॅनलवरती दिला होता तुम्हाला पेपर ट्रेड करण्यासाठी, शिकण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्हाला पण जर ऑप्शन ट्रेडिंग शिकायची असेल तर टेलिग्राम चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कारण त्या ठिकाणी मी तुम्हाला पेपर ट्रेड देत असतो शिकण्यासाठी। आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।